हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता चाललाय संध्याकाळचा स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये बनवते मी कोथिंबीरचे वडे बनवणार आहे. नंतर डाळीची आमटी आणि भाकरी, भात एवढं बनवते. तर येताना म्हणजे 4:30-5 वाजता भाज्या घेऊन आले मी. भाज्या आणलेल्या अजून तशाच ठेवल्यात, त्या काही निवडल्या नाहीत. दूध पण संपलं होतं, दूध घेऊन आले. आल्या-आल्या दूध गरम करून ठेवलं आणि 1 लिटर दूध घेऊन येत असते. दूध गरम केलं की थंड होऊ देत असते आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते. तर आता सगळ्यात पहिली मी कोथिंबीरच्या वड्याची तयारी करून घेते. खोबरं बारीक एकदम बारीक-बारीक असं कट केले. आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि नंतर मग डाळ शिजवून मग जे काही स्वयंपाक असेल तर ते करून घेते. पहिलं कसं वड्याची तयारी करून घ्यावी म्हणलं. वड्या कसं शिजायला वगैरे वेळ लागतो आणि नंतर तिथून तळायच्या वगैरे. तर त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा वड्यांनी सुरुवात करावी. वड्या होते की तोपर्यंत नंतर मग डाळ वगैरे शिजायला लावायची. डाळ शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजून होते. आता मी खोबरं, लसूण आणि जिरे एवढंच बारीक केले. आता कोथिंबीरच्या वड्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर डबल कशाला, त्यामुळे मी कोथिंबीर काही टाकली नाही. आता कोथिंबीर स्वस्त पण झाली, खूप अशा मोठ्याच्या मोठ्या पेंड्या पण यायला लागलेत आणि ही जी कोथिंबीर आहे ती अगोदरची कोथिंबीर आहे आणि आता मी येताना पण कोथिंबीर आणली होती. म्हणलं चला आता कोथिंबीर ही अगोदरची आहे, तिच्या वड्या करून टाकावेत आणि जी आता नवीन कोथिंबीर आणली तिला नंतर भाज्यांमध्ये टाकायला वापरायची. आता कोथिंबीरचं वड्याचे मसाला वगैरे बारीक करून घेतला आहे आणि मसाला बारीक करून आता म्हणलं कोथिंबीरीच्या वड्या उकडायला लावते, तोपर्यंत डाळ शिजायला टाकावी. म्हणजे कसं वड्या पण वड्याची तयारी होते तोपर्यंत डाळ पण शिजेल. डाळ शिजायला काही तसा वेळ लागत नाही. कुकरमध्ये 1-2 शिट्ट्या काढल्या की पटकन शिजते. आता मी डाळीसाठी काय केलं, मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये एक मिरची टाकायची, अर्धा कांदा आणि 1 टोमॅटो. त्याच्यामध्येच बारीक कट करून कोथिंबीर, मीठ टाकायचं, चटणी टाकायची आणि कुकरला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे. म्हणजे कसं नंतर वरून काही चटणी वगैरे टाकणार नाही मी. डायरेक्ट असा जरी तडका दिला तरी पण चालतोय, पण मी कढईमध्ये तडका देणार आहे. संचितचं रोज संध्याकाळचं काम असतं नेमाने, रूम फ्रेशनर मारत असतो. अगरबत्ती येणार, अगरबत्ती त्याला हाताला येतं, त्याच्या फ्रीजवर अगरबत्ती असते. बॉक्समधून अगरबत्ती काढून घेणार, मला गॅस करायला चालू करायला लावणार, तिथून अगरबत्ती घेऊन सगळ्या घरात फिरवून येणार आणि कुठं तर लावणार. असं संचित रोज संध्याकाळी नेमाने करत असतो. आता स्वयंपाक चालू होता माझा, तोपर्यंत मला म्हणला गॅस चालू कर आणि अगरबत्ती घेऊन आता गेलाय सगळीकडे लावायला. आता डाळीमध्ये मी कांदा टाकला, टोमॅटो टाकला, हळद टाकायची, हिंग पण टाकायचा आणि सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि खूप छान अशी पण आमटी होते. एकदा नक्की ट्राय करा अशी पण आमटी. आणि आता नंतर मग आळूच्या नाही, आळूच्या वड्या पण खरं करायच्या आहेत मला, पण इथं कसं आळू मला मिळाल्याच नाही खूप दिवस झालं. आता कधी गावाला गेले की गावानं येताना तर घेऊन येईल आळू, नाहीतर आता इथं कधी एकदा मिळालं की त्याच्या पण वड्या बनवते. खूप दिवस झालं आळूच्या पण वड्या खाल्ल्या नाहीत. कोथिंबीरच्या वड्या ह्याच्या अगोदर केल्या होत्या. आता कोथिंबीर स्वस्त झाली की कसं जे कोणती गोष्ट म्हणजे भाजीमध्ये जे स्वस्त झाले तर ते सगळ्यात जास्त खाऊन घ्यायचं असतं. मध्ये मध्ये कोथिंबीर खूप जास्त महाग झाली होती, एक 50-60 रुपयाला पेंडी इथं तर होती. आणि आणि होती ती होती, ते पण मिळत पण नव्हती, कुठं तरी एखाद्या ठिकाणी असायची. आणि भाजीवाल्या कसं काही इथं काही शेतकरी वगैरे नसतात, व्यापारी लोक असतात आणि जे जास्त लोक घेतात तेच आणून ठेवतात. आता कोथिंबीर महाग झाली की लोक जास्त घेत नाहीत, उगं थोडीशी घेणार. 60 रुपयाला जरी पेंडी असली तर पेंडी कोणच घेत नव्हतं, उगं थोडी 10 रुपयाची, 20 रुपयाची, 25-30 रुपयेपर्यंत घेऊन जात होतं, लूजमध्ये सुट्टे घेऊन जायचं. आणि आता स्वस्त झाले म्हणले की मग कोथिंबीरच्या वड्या वगैरे करून खायच्या, नंतर काय सांगू शकत नाही. आता तसं म्हणलं तर आता सगळ्याच भाज्या स्वस्त झाल्यात इकडं तर. अगोदर मेथी 30 रुपयाला होती, आता 10-15-20 रुपयेपर्यंत झाली. आणि आज तर मी 10 रुपयालाच कोथिंबीरची पण पेंडी घेऊन आली. आता अगोदरची कोथिंबीर होती, चला म्हणलं आता वड्या कराव्या आणि मस्त असं हिरव्या आणि हेल्दी पण अशा वड्या कराव्या. आता तुम्हाला पण दाखवते मी वड्या कशा बनवते ते. सगळ्यात पहिले कोथिंबीरेला स्वच्छ धुवून घ्यायचं. निवडून तर काय, मी कधी पण भाज्या घेऊन आली की निवडून त्यांना स्वच्छ निवडायचं व्यवस्थित. धुवून काही ठेवत नाही, धुवून ठेवलं की भाज्या खराब होतात. कोथिंबीर असो किंवा कोणत्याही पालेभाज्या असो, ज्यावेळेस करायची असेल त्यावेळेसच धुवून घ्यायची, नाहीतर असंच धुवून ठेवलं की मग खराब होते. त्यामुळे मी ज्यावेळेस त्याचा वापर असेल, आता लगेचच करायचं असेल तर धुवायचं आणि लगेच फोडणी वगैरे द्यायचं, असं असतं. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, आता बारीक अशी कट करायची. बारीक कट करून झाली की तिच्यामध्ये बेसन टाकायचं, थोडासा ओवा, तीळ आणि जे मसाला बारीक केला होता ते मसाला पण टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स वगैरे करून घ्यायचं. एकदम सिंपल आहेत आणि मी वड्या तळून घेत नाही मुळात, तव्यामध्ये फ्राय करत असते. तुम्हाला तळायला आवडत असेल तर तळू शकता. आणि उकडलेल्या वड्या वड्या डायरेक्ट जरी खाल्ल्या ना तरी पण खूप छान लागतात, पण मी डायरेक्ट एखादी दुसरी खात असते, नाहीतर तव्यावर फक्त फ्राय करत असते. ज्याची त्याची आवड शेवटी. आता आम्ही जास्त तेलकट खात नाही, त्यामुळे मी फक्त फ्राय करत असते. आणि तुम्हाला जर आवडत असेल तळलेलं वगैरे तर तुम्ही तळू पण शकता. तसं पण काही कोथिंबीरच्या वड्या तळायला जास्त तेल वगैरे लागत नाही. तरी पण आम्ही नाही आवडतच नाही मुळात.
तळल्याला वगैरे खायला, म्हणून असंच डायरेक्ट करत असते मी फ्राय करून. आता मसाला आहे तर काय केलं मी, त्यातलाच थोडासा मसाला डाळीला फोडणी देताना त्याला म्हणलं थोडासा ठेवावं, खोबरं आणि लसूण. आणि आता जो काही शिल्लक राहिलेला होता तर तो सगळं कोथिंबीरमध्ये टाकायचा. हळद टाकली, थोडंसं मसाला वगैरे जो वाटण केलेलं होतं ते वाटण टाकलं. आता बेसन टाकायचं. बेसन काय जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं. जास्त बेसन टाकलं की मग सगळं बेसन खाल्ल्यासारखंच वाटतं, म्हणून थोडंसं कोथिंबीरचा पण फ्लेवर, वास आला पाहिजे वड्यांना, म्हणून कसं थोडंसंच बेसन टाकायचं. नंतर जे कोणता मसाला असेल तो टाकायचा, तुम्हाला आवडत असेल तर. आता मी काय करत असते, किचन किंग मसाला असतो, सुहाना मसाला असतो, बिर्याणी मसाला असतो, चिकन मसाला असतो, जो कोणता मला आवडेल तो मी एखादा मसाला टाकतच असते. तर तिळ टाकायला लागले, तिळाला थोडंसं नीट करते. खूप दिवस झालं गावाला ज्यावेळेस गेलो तेव्हा आणलेले तिळ आहेत. मग जास्त दिवस तीळ वगैरे ठेवलं की त्याच्यात थोडंसं काही घाण वगैरे झालेले असतात आणि मुसकिडे वगैरे पण होतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला बघून घेतलं आहे का काय घाण वगैरे, तर काही नव्हतं एवढं. निवडून मग ते तीळ पण मिक्स केले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं सगळं. तोपर्यंत कुकरच्या 1-2 शिट्ट्या पण झाल्या आणि आता ही सगळी तयारी होते, तोपर्यंत डाळ पण शिजून होते आणि नंतर मग लगेचच आमटीला पण फोडणी द्यायची. ही चाळणी आहे माझ्याजवळ, ह्या चाळणीमध्येच मी वड्या बनवून घेत असते. अगोदर काय करायची, मी रोल करायची आणि रोल करून मग कट करायची. रोल केलेला मला नंतर नंतर आवडेच ना, कारण रोल केला की ते प्रॉपर असा त्याचा गोल येतच नव्हता आकार, म्हणून मी आता ह्या चाळणीवर सगळं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि पसरून मग त्याचा चौकोनी चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या. तर इथं बघू शकता तुम्ही आता जवळून. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी कसलंच मिक्स करायचं नाही, कारण कोथिंबीर धुतलेली असते आणि त्याच्यामध्ये थोडंफार तर पाणी असतंच. व्यवस्थित मिक्स केलं का त्याला पाणी सुटतं आणि न पाणी मिक्स करताच तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि चाळणीवर व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता मी काय केलं होतं, मिक्स करताना पण तीळ टाकले होते आणि वरून पण तीळ टाकायचे थोडे. वरून तीळ टाकले की कसं दिसायला पण एकदम छान दिसतात आणि तीळ वरून टाकून पण व्यवस्थित पसरून घ्यायचं, दाबून घ्यायचं आतमध्ये मसाल्यांमध्ये, म्हणजे सगळं. नाहीतर तळताना किंवा म्हणजे फ्राय वगैरे करताना काय होतं, कधी कधी तीळ आहेत तर निघतात, त्यामुळे व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्यायचे. एकदम छान असं चिटकून झाले तीळ की मग कसं तळले तरी पण बाहेर निघत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं थापून झालेलं आहे. पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. ही सगळी तयारी चालू आहे तोपर्यंतच, म्हणजे कसं वेळ जात नाही, पटकन आपलं होतं. आता एका साईडला वड्या उकडायला ठेवले, तोपर्यंत डाळ पण शिजून झाली माझी. आणि डाळ शिजून झाली का आता लगेचच तडका द्यायला लागले. तुम्ही डायरेक्ट तडका दिला असता तरी पण चालला असता. आता मला काय करायचं आहे, त्याच कुकरमध्ये भात लावायचा होता, म्हणून मी सेपरेट तडका द्यायला लागले. त्यामुळे काय केलं, थोडीशीच आमटी पण करायची होती. तेल टाकलं, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा आणि खोबरं आणि लसूण आणि जिरे ह्याचं मी वाटण केलं होतं मगाशी मिक्सरमध्ये. मग ते वड्याला थोडं वापरलं आणि थोडं ह्याच्यासाठी ठेवलं होतं, ते पण थोडं टाकायचं. थोडी हळद टाकायची आणि चटणी, मीठ वगैरे काय टाकायची गरज नाही, कारण डाळ शिजवतानाच मी सगळं टाकलं होतं. आणि ते टाकून एक उकळी काढून घ्यायची. आता काय ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी पण मी काय मिक्स केलं नव्हतं, कारण डाळीमध्येच असतानाच पाणी होतं आणि जास्त पातळ डाळ पण आवडत नाही खायला, त्यामुळे मी थोडी घट्टच डाळ ठेवत असते. थोडासा तांदूळ आहे तर आता आता डाळ आहे म्हणले की भात लागतोच, त्यामुळे थोडंसंच भात लावला होता कुकरला आणि ते भात वगैरे शिजवून घ्यायचा. मस्त असं संध्याकाळचं जेवण थोडंसं हेवीच झालं आहे. आता संचितला काय कोथिंबीरच्या वड्या खातो, त्यामुळे त्याच्यासाठी काय मी आमटी वगैरे काय साईडला काढली नाही. म्हणलं चला आता संचित काय खाणारच नाही, म्हणून त्याच्यासाठी मी फक्त वड्याच देणार आहे. भाकरी आणि वड्या तो पण खातो आवडीनं. आणि आता भात लावते. डाळीचं कसं काय, एक उकळी आली, एक उकळीहून एक 5 मिनटं चालूच होता गॅस. आता त्याला साईडला ठेवायचं काढून आणि नंतर मग भात शिजायला ठेवायचा. भाकरी अजून करायच्या आहेत, भाकरी अजून झाल्या नाहीत. भाकरीला आता सगळ्यात लास्ट भाकरी ज्यावेळेस सगळं होईल, आमटी वड्या वगैरे होतील त्यावेळेस मग भाकरी करून घ्यायच्या, म्हणजे कसं गरम गरम. आता वड्यांचा पण गॅस बंद केला आहे. आता वड्या थंड होते तोपर्यंत भाकरी करून घ्यायचं. वड्या कसं गरम गरम पाडून घ्यायच्या नाहीत, गरम गरम पडत पण नाहीत. जरा थंड होत आल्या ना, थंड झाले की ते घट्ट होत जातं आणि घट्ट झाले की मग वड्या छान अशा पडतात. त्यामुळे कधी पण कोथिंबीरच्या वड्या असू द्या, अळूच्या वड्या असू द्या, कोणत्याही वड्या करत असाल तर ते थंड होऊ द्यायचं. थंड झाले की एकदम छान अशा वड्या पडतात, म्हणून नंतर ते थंड होते तोपर्यंत लगेचच भाकरी पण करून घेतल्या. आणि आता थंड झाले भाकरी होते तोपर्यंत, आणि मग आता थंड झाल्यानंतर मग मी वड्या पाडून घ्यायला लागले. भाकरी केल्या की मी काय केलं, भाकरी झाल्या की लगेचच तवा गरम असतो, त्याच तव्यामध्ये लगेचच वड्या आहेत तर फ्राय करून घ्यायच्या. तळून घ्यायच्या असतील तर तळून पण घेऊ शकता, पण शक्यतो तेलकट खायची सवयच मोडली आमची, त्यामुळे मला तर आवडतच नाही तेलकट आणि त्यांना पण आवडत नाही. म्हणून मी कोणत्या पण आळूच्या वड्या असो, कोथिंबीरच्या असो, कोबीच्या असो, कशाच्या जर वड्या केल्या तर मी तव्यामध्ये फक्त फ्राय करत असते आणि छान पण लागतात. एकदा अशा पण खाऊन बघायच्या तुम्ही, जर तळून जर खात असाल तर. शेवटची भाकरी होती, शेवटच्या भाकरीला पण मी आता पाणी लावून घेतलं. आता ही जी काय भांडी आहेत ती सगळी जेवण झाल्यानंतरच घासून घ्यायची.
आणि आता कट्टा पुसून घेते, कट्टा वरवरच पुसून घेते. नंतर जेवण झालं की पुसून घ्यायचा व्यवस्थित. त्याच तव्यामध्ये तवा लोखंडाचा जरा गरम असतो, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून थंड करून घ्यायचा, नाहीतर गॅस कमी करून थोड्या वेळ थंड करायचा. नाहीतर काय होतं, तेल वगैरे टाकलं की त्यातून धूर निघतो आणि मग ते करपण्याचे पण चान्सेस असतात थोडेफार. लोखंड कसं गरम होतं, भाकरी करताना किती तवा गरम होतो आणि ते काय टाकलं की मग लगेचच करपतं. त्यामुळे थोडा थंड होऊ द्यायचा. आणि बघू शकता इथं वड्या पण माझ्या चालू आहेत पाडायच्या. पहिल्यांदा सुरुवातीला थोड्या मोठ्याच पाडल्या होत्या, नंतर असं वाटलं की जरा जास्तच मोठ्या दिसतात आणि उलटणनी लगेच खालच्या साईडने काढून घ्यायचं. तेल लावल्यावर कसं पटकन निघतात, चिटकत नाहीत. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान अशा वड्या आपल्या तयार झालेत. तळताना पण तुम्हाला तळताना नाही, तळून झाल्यावर आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते. अजून भाजी निवडून घ्यायची आहे मला. भाजी आणलेली तशीच ठेवली. भाजी आणायला गेले की स्वयंपाकाला 100%च वेळ होतो, कारण तिकडं संध्याकाळच्या वेळेसच छान पालेभाज्या मिळतात विकायला. म्हणजे असतात दुपारी सकाळी गेलं की काय एवढं नसतं, संध्याकाळच्या वेळेस भरपूर असे पालेभाज्या तुम्हाला जे कोणत्या हव्यात त्या सगळ्या मिळतात पालेभाज्या. संचितचा होमवर्क पण अजून केला नाही. भाज्या घेऊन आली की लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. म्हटलं स्वयंपाकाला लेट झाला की जेवायला पण लेट होतोय. आता स्वयंपाक करायचा, जेवण करून घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर किचनचे जे काही कामं असतील तर ते सगळं भांडी कट्टा गॅस वगैरे पुसून घ्यायचा आणि मग पहिलं संचितचा होमवर्क करून घ्यायचा. आणि होमवर्क झाल्यानंतर मग काय ज्या भाज्या घेऊन आले मी तर त्या सगळ्या निवडत बसायच्या. पालेभाज्या घेऊन आले की पालेभाज्या काय निवडायला खूप वेळ लागतो. हळू थोडं थोडं जरी म्हणलं तर वेळ जातो. आणि पालेभाज्या इथं कसं एवढ्या चांगल्या मिळत पण नाहीत, पाणी मारलेलं असतं, त्यामुळे आतमध्ये थोड्या सडल्यासारख्या पण असते. त्यामुळे शेंडे सगळे घ्यायचे आणि बाकीचं द्यावं लागतं टाकून. आणि इथं बघू शकता माझ्या छान अशा वड्या तळून नाही, फ्राय करून झालेल्या आहे. तिथं डाळीची आमटी, एकदम छान अशी आमटी पण झाली होती. भात पण आता कुकरला झाला आहे, गॅस बंद केला होता. मक्याची भाकरी, लगेचच जेवण करायला बसलो गरमागरम. चला तर तुम्ही जेवण करायला. चटणी पण घेतली होती तिळाची आणि ते लोणचं म्हणजे ह्याचं आहे, लिंबाचं लोणचं, खट्टा मिठ्ठा. त्याच्यात काय राहिलंच नव्हतं, फक्त सॉससारखंच राहिलं होतं, ते पण खात असते मी थोडंफार. संचितचा होमवर्क करायला बसले आता मी. मागं तुम्हाला दिसत असेल माझ्या पिशवी आहे, तर अजून त्याच्या भाज्या. आता पहिलं होमवर्क करून झाला की मग ते निवडायला सगळं बसायचं. साहेबांना होमवर्क करायला खूप वेळ लागतो, निवांत असतं. होमवर्क म्हणलं की एकदम आळस येतो, मोबाईलमध्ये बघायला खेळायला अजिबात आळस येत नाही. होमवर्क म्हणलं की जांभळ्या देत बसतो. त्यामुळे त्याचा पहिला होमवर्क करून घेतला की नंतर ज्या काही भाज्या आणलेल्या आहेत तर त्यांना आता निवडून घेते. पहिल्या पालेभाज्या निवडायच्या, नंतर जे काही फळभाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. भाज्या काही जास्त आणल्या नव्हत्या, कारण मी जिथं भाज्या घेते तिच्याजवळ नव्हत्या एवढ्या भाज्या, त्यामुळं पालेभाज्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि मेथीच आणली होती, शेपू पण नव्हता आणला. आणि तुम्ही बघू शकता भाजी पण एकदम थोडीशी एवढी फ्रेश नाही. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.